इस्रायलने लेबनॉनवरती फक्त हवेमधूनच नाही तर जमिनीवरून देखील हल्ले सुरू केलेत. दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या तळांवरती रणगाडे आणि मशीन गनचा वापर करत इस्रायलकडून हल्ले करण्यात आले. सुमारे 400 हिजबुल्लाहच्या तळांवरती रणगाड्यांद्वारे हल्ले करण्यात आलेले असून इस्रायली सैन्याकडून या हल्ल्यांचा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. लेबनॉनमधील सिडोन शहरामध्ये इस्रायलने हल्ला केला. यामध्ये 8 लोक ठार झालेले आहेत तर 9 जखमी झालेले आहेत, अशी माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठ्या रॅली दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या रॅलीवरती इस्रायलनं एअर स्ट्राईक केल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमामध्ये इराणचे राष्ट्रपती, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसह अनेक वरिष्ठ अधिकारी हे उपस्थित होते. तर या हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. इराणसोबतच्या संघर्षामध्ये आतापर्यंत 11 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झालाय तर काल इराकमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये 4 सैनिकांचा मृत्यू झालाय. 1 मार्चला कुवेतमध्ये अमेरिकी तळांवरती हल्ल्यामध्ये 6 सैनिकांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेच्या हल्ल्यांना इराण जोरदार प्रत्युत्तर देत असल्याचं दिसून येत आहे. आणि एलपीजी संदर्भामध्ये भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणनं 2 भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून रवाना होण्याची परवानगी ही दिलेली आहे आणि त्यातील एका जहाजानं सामुद्रधुनी ओलांडलेली आहे. ही दोन्ही जहाजं एलपीजी इंधन भरून आहेत. लवकरच ती भारतामध्ये आता पोहोचणार आहेत. त्यामुळे भारतीयांसाठी ही अत्यंत दिलासादायक अशीच बातमी म्हणावी लागेल. चीन आणि पाकिस्तानच्या सीमांवरती देशांच्या हवाई संरक्षणाला अधिक बळकटी देण्यासाठी अत्याधुनिक प्रचंड हेलिकॉप्टर हे लवकरच भारतीय सेनेच्या ताफ्यामध्ये येणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड सोबत झालेल्या करारानुसार 90 लाईट कॉम्बॅट प्रचंड हेलिकॉप्टर हे लवकरच भारतीय सैन्यामध्ये सहभागी होतील. प्रचंड हे जगातील एकमेव असं अटॅक हेलिकॉप्टर आहे जे 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवरती लँडिंग आणि टेक ऑफ करू शकतं. सियाचीन सारख्या अति उंच युद्धभूमीवरती हे हेलिकॉप्टर गेम चेंजर ठरणार आहे आणि याचा कमाल वेग हा 268 किलोमीटर प्रति तास इतका आहे. 550 किलोमीटर पर्यंतचा पल्ला गाठण्याची याची क्षमता आहे. तर यामध्ये 20 मिलीमीटरची गन, 70 मिलीमीटरचं रॉकेट आणि हवेमध्येच त्याबरोबरच हवेमधून जमिनीवरती मारा करणारी क्षेपणास्त्र ही तैनात आहेत. प्रचंडचा वापर केवळ सीमेवरील गस्तीसाठीच नाही तर शत्रूची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त करणं, दहशतवादाविरोधातील मोहिमा आणि टँक विरोधी युद्धामध्ये देखील केला जाणार आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाच्या तणावाचा परिणाम आता विमान प्रवासावरती देखील दिसू लागलाय. एव्हिएशन टर्बाईन इंधनाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे इंडिगोनं भाडेवाढ करत प्रवाशांना मोठा धक्का दिलाय. इंडिगोनं सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरती इंधन शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळे आता सर्व नवीन बुकिंगवरती ही भाडेवाढ लागू होणार आहे. एटीएफच्या किमतीमध्ये 85% अधिक वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय. आखाती देशातील युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवतोय. त्याबरोबरच घरगुती गॅससाठी गॅस एजन्सी बाहेर गॅससाठी रांगा पाहायला मिळतात. व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे काही हॉटेलमध्ये चुलीवरती स्वयंपाक करण्यामध्ये येतोय आणि त्यामुळे लाकडाच्या खरेदीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. लाकडाची खरेदी वाढल्यामुळे आता लाकडाच्या किमतीमध्ये देखील वाढ झालेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.